नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये महाराष्ट्रातच नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेलो आहे. तब्बल 289 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी कमीत कमी उमेदवारांनी 12वी पास असणं गरजेचं असणार आहे. 10 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. या व्यतिरिक्त या पदांसाठी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, संपूर्ण महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे. तब्बल 289 शिपाई पदांची ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. सरळ सेवा अशी ही पदभरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट 2026 या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे. बाकी या पदांसाठी उमेदवारांची ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या ऑफलाईन परीक्षेचा दिनांक, ऑफलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आणि कागदपत्र पडताळणी व मुलाखतीचा दिनांक तुम्हाला सेपरेट या बँकेच्या संकेतस्थळावरती दिला जाणार आहे. यासाठी वेळोवेळी या संकेतस्थळाला तुम्ही चेक करायचं आहे. मित्रांनो, यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि या संदर्भाचं मूळ रहिवासी प्रमाणपत्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं म्हणजेच सादर करणं आवश्यक असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करताना तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक अचूक देणं गरजेचं असणार आहे. शिपाई पदांसाठी ही मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं मात्र गरजेचं असणार आहे. कमीत कमी 12वी पास असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. 289 पदांची ही मोठी भरती प्रक्रिया असणार आहे, ज्यासाठी पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे आणि त्या संदर्भाचं रहिवास प्रमाणपत्र देखील उमेदवारांना सादर करावं लागणार आहे. आता ज्या उमेदवारांनी ऑलरेडी बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, मग ते कंत्राटी स्वरूपात असेल किंवा परमनंट स्वरूपात असेल, किमान 3 वर्ष ज्या उमेदवारांकडं या क्षेत्राचा अनुभव आहे, अशा उमेदवारांसाठी मात्र 43 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता मिळणार आहे. आता ज्या महिला उमेदवारांचा रहिवास जे आहे ते पुणे जिल्ह्याबाहेर आहे, मात्र त्यांचं जे पतीचं रहिवास जे प्रमाणपत्र आहे ते पुणे जिल्ह्यातील आहे, तर अशा महिला उमेदवारांना देखील या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र अशा महिला उमेदवारांना त्यांच्या पतीचं मूळ आदिवासी प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकरणाचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं बंधनकारक असणार आहे. आता मित्रांनो, खाली गेल्यानंतर बघू शकता, 1650 रुपये इतकं परीक्षा शुल्क या पदांसाठी असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे. निवड झाल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने उमेदवारांचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे. या कालावधीमध्ये 12,000 रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आणि एकदा की तुम्ही परमनंट झाला 6 महिन्यानंतर, तर बँकेच्या नियमानुसार तुम्हाला पगार आणि विविध भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जाणार आहे. मित्रांनो, कायमस्वरूपी अशी ही पदांची रिक्रुटमेंट असणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता या पदांसाठी निवड कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची 70 गुणांची ऑफलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे, ज्याचं माध्यम मराठी असणार आहे, म्हणजे मराठीतून तुम्ही पेपर देऊ शकणार आहे. 70 प्रश्न 70 गुणांसाठी उमेदवारांना विविध 5 विषयावरती विचारले जाणार आहे, ज्यामध्ये शेती, पतपुरवठा, त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहितीसाठी 20 गुण असणार आहे. बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बुद्धिमापन चाचणी यांसारख्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे. म्हणजे 70 प्रश्न 70 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे, ज्यासाठी 75 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच 3 म्हणजेच जेवढ्या वॅकन्सी आहे त्याच्या 3 पट मुलांना
मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. 30 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी देखील केली जाणार आहे आणि त्याच नंतर उमेदवारांना पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. यामध्ये मुलाखतीचे 30 गुण आणि तुमच्या ऑफलाईन एक्झामचे 70 गुण अशा 100 गुणांपैकी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसमार्फत आणि मोबाईल नंबरमार्फत बँकेकडनं फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांनी पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षे आदिवास असणं गरजेचं असणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं असेल, आणि त्या संदर्भाचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचं आहे. उमेदवारांना या व्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुमची नावनोंदणी करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक द्यायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड तुम्हाला मोबाईल नंबरमार्फत प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, त्यानंतर सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरतेवेळी जर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे. जर फॉर्म भरतेवेळी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता. बाकी ऑनलाईन पद्धतीने ज्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारख्या ऑप्शनने तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकणार आहात. या व्यतिरिक्त या संकेतस्थळाची लिंक देखील तुम्ही बघू शकता. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. मित्रांनो, यावेळेस फोटोग्राफ, सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची, त्याची साईज किती असायला हवी, याच्या संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला याच PDF पाहायला मिळणार आहे. यासाठी या PDFची लिंक देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.